शांत झोपेची गोष्ट. नदी किनाऱ्याचं शांत शहाणपण. शांत रात्र आहे. आकाशात चंद्र हलकेच चमकत आहे. थंड वारा अलगद तुमच्या चेहऱ्यावरून फिरतो आहे. दूर नदीच्या पाण्याचा मंद आवाज हळूहळू ऐकू येतो आहे. रात्र निवांत आहे, शांत आहे. आता तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे. खांदे हलके होत आहेत. हात निवांत पडले आहेत. एक खोल श्वास घ्या आणि अलगद सोडा. पुन्हा एकदा श्वास आत आणि बाहेर. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. दिवसभराचा गोंधळ आता दूर जात आहे. आता या शांत गोष्टीत अलगद हरवून जा. एका शांत जंगलाजवळ एक रुंद नदी वाहत होती. चंद्रप्रकाश त्या नदीवर पडत होता आणि पाणी चांदीसारखं चमकत होतं. हलकासा वारा पाण्यावर लहान लहरी तयार करत होता. नदी किनारी ओलसर गवत हलके हलत होतं. त्या नदीमध्ये लहान लहान मासे शांतपणे पोहत होते. ते कधी इकडे कधी तिकडे एकत्र फिरत होते. रात्र निवांत होती. फक्त पाण्याचा आवाज आणि झाडांची मंद सळसळ. त्या नदी किनाऱ्यावरून एक कोल्हा हळूहळू चालत होता. त्याचे पाय अलगद गवतावर पडत होते. तो शांत दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात चतुरपणा होता. त्याने नदीतल्या माशांकडे पाहिलं. आज मासे थोडे घाईत दिसत होते. ते वेगाने इकडून तिकडे पोहत होते. कोल्ह्याने आश्चर्याने विचारले, तुम्ही इतके घाबरून का पोहत आहात? एका छोट्या माशाने वर येऊन शांतपणे उत्तर दिलं, माणसं नदीत जाळ टाकत आहेत. आम्ही त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहोत. कोल्हा काही क्षण विचार करत राहिला. मग तो हलकस हसला. तो म्हणाला, मग नदीत का राहता? पाण्याबाहेर या, जमिनीवर या. तिथे तुम्ही सुरक्षित राहाल. रात्र अजून शांत झाली. वारा मंद वाहत होता. माशांनी एकमेकांकडे पाहिलं. काही क्षण सगळं स्थिर झालं. मग एक वृद्ध मासा हळूहळू वर आला. त्याचा आवाज शांत होता. तो म्हणाला, आम्ही पाण्यात राहतो. इथेच आम्ही श्वास घेतो. इथेच आम्ही जगतो. तो पुढे म्हणाला, जर पाण्यात सुद्धा जिथे आम्ही पोहू शकतो, जिथे आम्ही जगू शकतो, तिथेही सावध राहावं लागत असेल, तर जमिनीवर जिथे आम्ही श्वासही घेऊ शकत नाही, तिथे आम्ही सुरक्षित कसे राहू? कोल्हा शांत झाला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. नदीचं पाणी हळूहळू वाहत होतं. चंद्रप्रकाश पाण्यावर चमकत होता. वृद्ध मासा पुन्हा म्हणाला, सुरक्षित वाटणं आणि खरंच सुरक्षित असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वारा आता थोडा थंड झाला. कोल्हा शांतपणे बसला. तो ऐकत होता. मासा पुढे म्हणाला, कधी कधी लोक घाबरतात आणि लगेच जागा बदलतात. पण प्रत्येक शांत जागा योग्य जागा नसते. नदीतील छोटे मासे शांतपणे पोहत होते.
वृद्ध मासा त्यांच्याकडे पाहत म्हणाला, खरं शहाणपण म्हणजे जिथे आपण मजबूत होऊ शकतो तिथेच राहणं आणि आपली ताकद वाढवणं. कोल्हा आता पूर्ण शांत झाला होता. त्याला जाणवलं होतं की तो फक्त भीतीपासून दूर जाण्याचा विचार करत होता. पण माशांना माहित होतं की जीवन फक्त भीती टाळण्यात नसतं. जीवन म्हणजे जिथे आपण जगू शकतो तिथे अधिक सक्षम होणं. रात्र अजून गडद झाली. वारा झाडामधून वाहत राहिला. नदी शांत होती. माशांचा समूह पुन्हा शांतपणे पोहू लागला. कोल्हा त्यांना पाहत राहिला. त्याच्या मनात आता नवीन समज निर्माण झाली होती. त्याला कळलं होतं की कधी कधी आपण फक्त शांत दिसणाऱ्या जागेच्या मागे धावतो, पण खरी शांतता ती आपल्या ताकदीत असते आणि योग्य जागेत रुजण्यात असते. रात्र आता अजून निवांत झाली होती. नदीचं पाणी शांतपणे वाहत होतं. वारा मंद झाला होता. झाडांची पानं हळूहळू हलत होती. कोल्हा नदीकिनारी शांत बसला होता. मासेही शांतपणे पोहत होते. कोणतीही घाई नव्हती. कोणतीही भीती नव्हती. फक्त शांत समज होती. कधी कधी पळून जाण्यापेक्षा शांतपणे मजबूत होणं हेच खरं शहाणपण असतं. आता तुमचं मनही हळूहळू शांत होत आहे. तुमचे विचार मंद होत आहेत. तुमचा श्वास मऊ आणि हलका झाला आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही निवांत आहात. जसं त्या शांत नदीत पाणी हळूहळू वाहत राहिलं, तसं तुमच्या मनातही आता शांतता पसरत आहे. हळूहळू तुम्ही गाढ, शांत आणि सुखद झोपेत जात आहात. आता फक्त विश्रांती आणि शांत झोप. शुभरात्री.